वाळवणीचा असा पदार्थ जो कुरकुरीत आणि चटपटीत तर आहेच, त्याचबरोबर 1-2 वर्ष तुम्ही आरामात साठवून ठेवू शकता. अगदी झटपट टाईमपास म्हणूनसुद्धा हा खाऊ शकता किंवा मग याची भाजीसुद्धा बनवू शकता. भरपूर काही साहित्य बनतं याच्यात, ते समोर तुम्हाला व्हिडिओत दिसेलच. तर तो कुठला पदार्थ आहे ते समोर आपण व्हिडिओत बघूच या. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा हा पदार्थ वाळवणीचा आहे, तो आहे भेंडी. भेंडीला 1-2 वर्ष छान मस्त सुकवून ठेवली की 1-2 वर्ष छान टिकते. तर आज मी इथे 5 किलो छान ताजी भेंडी आणली. अगदी सॉफ्ट अशी, जरड नाही आहे. तुम्हाला जरड घ्यायची गरज नाही. अगदी सॉफ्ट नरम आणायची. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी इथळून घ्यायचं, पुसून घ्यायचं. नंतर याला तुम्हाला आवडेल तशा साईजमध्ये, शेपमध्ये कापू शकता. जुलियन कट आहे, गोल आहे किंवा अशा लांब आहेत. तर मी अशा लांब पण कापलेल्या आहेत आणि छोट्या गोलसुद्धा कापलेल्या आहेत. याला अशा कापून घेतल्या आणि परड्यावरती व्यवस्थित छान अरेंज करून सुकवल्या, म्हणजे झटपट सुकेल अशा. तर याला आता मी सुकवून घेतलेलं आहे आणि 2-3 उन्हात छान मस्त कडकडीत उन्हात सुकवलं की खूप छान सुकते. ही बघा, ही अशी गोल कापून थोडीशी मी सुकवून घेतली. तर ही बघा 5 किलो भेंडी छान सुकून अशी झालेली आहे. तर आज मी तळून करणार आहे. तुम्हाला जर याचे भजे करायचे असेल तर बेसन, तिखट, मीठ वगैरे घालून भिजून घ्यायचं, जसं भज्याचं भिजवतो तसं त्यात ही भेंडी टाकून घ्यायची, म्हणजे थोडीशी सॉफ्ट पडते आणि मग त्याचे भजे करायचे. ते भजेसुद्धा कुरकुरीत आणि खूप चविष्ट असे लागतात. आणि भाजी जर करायची असेल तर याला पाण्यात टाकायचं, फक्त 5 मिनटं ठेवायचं. 5 मिनटानंतर पाणी काढून घ्यायचं आणि आपली नॉर्मल भेंडीची भाजी करतो तशी भेंडीची भाजी करायची. तर आज मी तळून घेणार आहे. तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर यात थोडीशी भेंडी टाकली, तर तेल थोडं तापायचं आहे. अगदी झटपट वरती आली भेंडी की आपलं तेल तापलं समजायचं. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर इथे बघा, मी भेंडी पूर्ण मस्त तळून घेतली आहे, लागेल तशी. अगदी झटपट आणि कुरकुरीत होते. तर टाईमपास म्हणून मुलं दुपारच्या वेळेला उन्हात जात नाही, मूव्ही बघत असतात, त्यावेळेस हे करायला खूप मजा येते. मुलांना टी व्ही बघता मुलं खातात. तर तळल्यानंतर बघा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहेत. तर मी या वाट्याने अर्धा वाटा तळून घेतलेली आहे. आता यावर सुके मसाले घालायचे आपल्याला. इथे मी तिखट पावडर घातलेला आहे. जर तुमचे मुलं तिखट खात नसेल तर तिखट पावडर स्किप करू शकता. त्यानुसार चवीनुसार मीठ घातलेलं आहे. काळं मीठसुद्धा घातलेलं आहे, कारण की काळ्या मिठाने खूप छान अशी टेस्ट येते. तर काळं मीठ मी थोडंच घातलेलं आहे. त्यानंतर इथे चाट मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे पेरी मसाला असेल तोसुद्धा घालू शकता. पुदिना पावडरसुद्धा घालू शकता आणि तिखट पावडरऐवजी तुम्ही काळी मिरी पावडरसुद्धा घालू शकता. असे वेगवेगळे छान मस्त पदार्थ, मसाले घातले, सुके मसाले, की ही छान मस्त कुरकुरीत चटपटीत अशी भेंडी जे कुरकुऱ्यांसारखी लागते, खूप मस्त लागते. तर ही रेसिपीत आपली पदार्थ आहे तो तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.